बाई तुम्ही म्हणान बापा हसून राहिली म्हणले का हसा येते रडा येते बापा. काय माय काल ते दोघं बायले का माझ्या घरी आलते बिचारे माल बचल 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 करून गेले बापा. मग तुमच्या पोरानं माझी पोरगीच कशी नेली माझ्या पोरीने स्वीकारा सोन्यासारखी वागवा. काय झालं दुसरपणी आहे तर काय बाई आपली चबर चबर करे हो बापा. शशी आजी वयाचं भान नाही तिले काय बोलून राहिली काय नाही तिचं काही भान नाही तिले कुई काही कुकडचे कुळे पाकड पाकड करून राहिली बापा. मला तर बाई म्याट डोकं झालं पुरं अगे माय काय करता पाटलीन बाई. आम्हाला असं वाटलं का तुम्हाला रागच आला. पाटलीन बाई आम्हाला खरंच काही माहित नव्हतं. आम्हाला जर खरंच माहित असतं तर आम्ही म्हणजे अशी समजदारीच्या गोष्टी केल्या असत्या. त्या पोरीला समजून सांगितलं असतं नाही ते समजली असती तुमच्यापर्यंत गोष्ट आणली असती. म्हणजे थोडंफार काही ना काही तर आम्ही केलं ऍडजस्ट केलं असतं ना. पण आम्हाला त्याच्यातलं काहीच माहित नाही बापा ना. तुम्हाला कसं सांगणार आहे आम्ही. असं झालं बाई मग ते म्हणून काही आम्ही तुमच्या कानावर टाकू शकलो नाही ना आमच्या कानावर कोणी टाकलं नाही. माय नाही हो माय राग कायचा आता. आता राग राग करून काय करू मी सांगा. तुमच्याला राग करून काय करू तुम्हाला माहितच नाही म्हणतात तुम्ही तरी मला कसं सांगाल. कोणती गोष्ट समजदारीने समजून घ्या लागते नाही काय. आता ती आली माझ्या घरी. हो तुम्हाला तुमच्या पैशाचा घमंड आहे. पैशाचा घमंड नका दाखवू. तुम्ही माझ्या चपलीची बराबरी नाही करत माझ्या नखाची बराबरी नाही करत. हे काय बोलणं बाई. आजकाल पोरीचा जमाना आलाय. तुम्ही माझ्या पोरीला छळाल तर तुम्हाला जेलात टाकन. हे काय बोलणं बाई. अरे बा तुमची पोरगी माझ्या घरात याच्या अगोदरच तुमची हुकुमशाही चालू झाली म्हणजे मग तुम्ही तर काय म्हणजे डरामात म्हणून तुम्हाला पॅक करण्यासारख्याच गोष्टी करून राहिल्या त्या. घे व माय काय करो बाबा त्या बाईचं काही समजायलाच नाही येत ना माय. एकदमच करते ना एकदम करायले. काहीच समजायला नाही काय करावं काय नाही तर त्यातल्या त्यात तो पागल भाऊ बापा. काय पागलाची भरती भरून ठेवली आहे सरी. तुमच्या पोरानं माझी पोरगीच कशी पळवली म्हणे. तुमचं पोरग माजलं आहे म्हणे त्याला जराशी अक्कल नाही का मग एवढा मोठा पैसा आहे म्हणे. जर तुमचे लेकर तुमच्या दिलेल्या सूचनेनं किंवा मग तुमच्या आदेशाचे पालन नसेल करत नाही तुमचे संस्कार तुमचे लेकर पाळत नसेल म्हणे तर तुमचा एवढा पैसा कोणा कामाचा म्हणे. अरे बा सरळ सरळ तुम्ही सांगून राहिले का आमच्या पैशाने तुम्ही कोपून राहिले जळून राहिले तुमच्या पोटात दुखून राहिलं. नुसतं प्रत्येक गोष्टीसमोर तुम्ही आमचा पैसा आणून राहिले. अरे बा प्रत्येक गोष्टीसमोर पैसा येणं जरुरी नाही आहे ना. आता माझ्या एकट्या पोराची गलती आहे काय पयाले तर तिची गलती आहे ना त्याची गलती आहे सांगा. आपल्या घरातला अंधार पाहुणा नाही चालले माझ्या घरी चबर चबर. आता एवढ्यानं बरं आहे का तिचा बाप शांत आहे समजूतदार आहे. बाप शांत समजूतदार आहे म्हणून सांगा. एखादा बाप तडपदार असताना त्याला जागेवर 2-4 थापडा मारल्या असत्या. नाही बरोबर आहे ना पाटलीन बाई तुमचं अगदी बरोबर आहे. तर बाई ते म्हणे पोलीस स्टेशन मध्ये रिपोर्ट द्या म्हणे. रिपोर्ट देऊन द्या म्हणे त्याच्या नावाचा आम्हाला आमची पोरगी पाहिजे म्हणे. मी म्हटलं काही हरकत नाही म्हटलं. ते जर हुशार निघाले माईचं पोट्ट दिसत आहे काय. मी तर म्हणतो त्यांना पहिलेच कोर्ट मॅरेज करून ठेवलं असं तर काही सांगता नाही येत. म्हणलं बदमाशा माईचं पोट्ट करून ठेवलं असं आता मी त्यात काही करू शकतो. तिला सून म्हणून तर मला स्वीकारायला लागणच आता. समजदारीच्या गोष्टी घेतल्या तर सगळं काही म्हणजे असं सुव्यवस्थितपणे पार पडते. आणि असं जर वास 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 कासवास केलं तर कसं आहे पडती बाजू त्याची आहे पडती बाजू आमची आहे. आणि त्याची जरा खालच्याच पद्धतीची पडती बाजू आहे समजून घ्यावायला पाहिजे त्यानं. मग आता पोलीस स्टेशन मध्ये चालले का तुम्ही हा बापा. आता चल म्हणते चालली जातो ना नाही काय मग पुढे झालं असं नाही झालं पाहिजे होतं. तुम्हाला आवडत होती पोरगी ना पा मग तुम्ही आता म्हणजे कसं त्याचे उलटे बोल फिरण जाऊन पाहतो ना पोलीस स्टेशन मध्ये काय म्हणते काय नाही तर. आता ते पयाले तर पयू दे. मी काही त्याला दुसरी बायको पाहून नाही देत. तिला सांग माझ्या घरात आपली काही नाराजी नाहीये. तिला माझ्या घरात आणन तर मी लग्न करून आणन त्याच्याशिवाय मी माझ्या घरातही आणत तिले. आणि 1 वर्ष थांबून जाय म्हणा तिकडे बाहेरच राही म्हणा मग मस्त लग्न करतो मी त्याचं. कोण पाटलीन बी असं साधा बाधा उरकवून कोण नाही घेत आताच हा. शांताबाई गिले शिकवे मिटते एका वर्षात. किती दिवस तू माय करून 2 दिवस 3 दिवस. आणि मग एका वर्षानं धुमधडाक्यात मला माझ्या पोराचं लग्न करायचं आहे. मी समजून घेतो ना. मला कसं आहे 2च पोर आहे. आणि पैसा माझ्याजवळ अतोनात आहे. अतोनात म्हणजे मी ना माझ्या लेकरासाठी पैसा लग्नासाठी असं जमून ठेवला तर त्याच्या लग्नात त्याची पूर्ण खुशी निघाली पाहिजे. लहानपणी त्याने दुःखाचे दिवस भोगले. दुःखाचा डोंगर त्याच्याही दारी होता. आज दुसऱ्याच्याही दारी आहे. दुसऱ्याची लेक बाई आपल्या घरात आणतो म्हटलं हा हिच्याकडून नाही होत पण मी करतो ना. मी सगळंच करतो तिच्याशिवाय मी सुनेला घरात नाही आणत बस. पाय बरं माय पाटलीनबाई तुमचे किती चांगले विचार आहे. आम्हाला असं वाटलं का पाटलीनबाई तिने स्वीकारण नाही किंवा दुसरपणी आहे तर तुम्ही तिने हेडसांड करान छळ करान. पण नाही पाटलीनबाई तुमच्यासारखा दिल कोणाच जवळ नाही. 1 नंबर आहे तुम्ही 1 नंबर. हो ना माय पाय बरं किती समजूतदारपणा घेते. मी म्हटलं बाई पाटलीनबाई समजूतदारपणा नाही घेन म्हटलं. पाय ना माय समजूनही घेतलं तिला स्वीकारल्यासारखंही केलं. आणि तिची माय आणि ते पोट्ट नाही काय जरासं हिशिष्ट आहे तिची. हे नाही आहे तिची भावजाई चांगली आहे तिची. सगळं समजते भावजाईले. म्हणजे दोघं मायले कसं मिळाड आहे अकलीचा कांदा आहे पुरे. म्हणूनच मी म्हटलं बाई का शांताबाई तुम्ही माझ्यासोबत चला. आणि माझ्यासोबत चला तिथं याचे बाबा काही येत नाही म्हणे. हा याचे बाबा म्हणे मी येत नाही म्हणे आणि तूच जाय म्हणे. म्हटलं चल बाई म्हटलं चालत जाव तर चालतं काय मग शांताबाई. बरं काही हरकत नाही ना माय पाटलीनबाई तुमच्यासाठी काही हरकत नाही. चला येतो मी तुमच्यासोबत चला बरं. हो चला फटकन फटकन चाललं येऊ वापस काय म्हणते काय नाही तर. हो चला चला पाटलीनबाई.
पाय बरं माय पोट्टीचं नशीब किती खुललं. आणि पाटलीन बाई अशी नाही का तिले चक 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 म्हणजे तिले वास वास करत जाईन म्हणून. पाय बरं आताच तर एवढी चांगली बोलली पाटलीन बाई. म्हणजे तिच्या मनात काहीच नाहीये. तिला जो राग आला होता 2 मिनिटाचा तो उतरला. तिने समजून घेतलं सगळं. पाय बरं माय प्रेमाची भाषा समजली तिली. फक्त पोट्टीनं निभावलं पाहिजे बाई चांगलं. निभावलं तर पोट्टीचं चांदी चांदी आहे पुरी, नाही तर मग काहीच नाही, खेटरही नाही पायात. हो बाई पोट्टीला निभावजो ना, निभवती घेजो ना बापा चांगलं. काय कायले पोलीस स्टेशन ना मोलीस स्टेशन गाठा लागते. मी काय साठी अशी फालतूची कामं करून राहिला तू? काय गरज आहे? पहिली पोट्टी ते का दुकात गेली का सुकात गेली ना? सुकात झाले काही पोलीस स्टेशन मध्ये मोलीस स्टेशन मध्ये जा लागत राहू दे. घरीच राह चांगला, काही कुठं जाऊ नको. आई तू आणि जास्तची बोलू नको आई. तुझ्या लाडा पैसे ते वाया गेली आणि तुझ्याच्यानंच ते पयाली, बाकी काहीच नाही, बाकी काहीच नाही म्हटलं. मी म्हणतो जाऊ दे ना, उद्या चालून आपल्याला पैसा भेटन तिच्या नवऱ्याचा. लय पैसेवाला आहे ना तो, लय पैसेवाला असाले. पोलीस स्टेशन जाऊ दे, इथं जाऊ दे, तिथं जाऊ दे. आपलं भलं पाहिजे ना, आपलं भलं पाहिले. पोलीस स्टेशन मोलीस स्टेशन काय जा लागते रे? अगाऊचे धंदे कराले, अगाऊचे धंदे कराले तर मी माझ्यासारखी तुला सांगतही नव्हती. इकून तिकून माहित पडलं म्हणून सांगायचं. मी त्याच्या कानावर टाकलं का नाही टाकलं मला सर्व समजते. वा काही गुंड्या. आपल्याला कोणाचा पैसा नाही खायचा आहे, आपल्याला बहिणीचं लग्न उजागरीनं करून द्यायचं आहे. हो ते लोक उजागरीनच करते. थांब न आता पैव देन तिले चांगल्या पोरासोबत पयालीन थे. आतापर्यंत तिला अशीच भेटले. निर्व्यसनी पोरगा आहे, घरदार चांगला आहे, सासू चांगली आहे, सर्व गोष्टी बरोबर आहे. काय एवढा उत्मास करू राहिला तू? उत्मास कराले तरंग तरंग लावून दिली कायची वैत. जाय त्या बायको धन ना, निघ लवकर निघ लवकर. मला काहीच नाही, मला पोचू नको काहीच नाही. पोरगी पाहिजे माझ्या जवळ पाहिजे मला. जाय बरं तू. आई बाबा तू पैशाची लय लोभी आहे बाबा, पण लय लोभी आहे तू पैशाची. बापा लोभी म्हणजे अरे सगळं काही बरोबर आहे. मालदार पार्टी आहे ना. कायले पोलीस स्टेशन ना मोलीस स्टेशन स्वतःच्या पायावर कुलार मारून घेतं ते भले बेकार चाय आहे बापा. बेकार चाय असाले टकल्या भोकाचा. आई पयाली पोरगी कसं आहे, उद्या चालून जर तिच्यावर एक शब्द असा उचलला पोलीस स्टेशन मध्ये कसं लिहून देते सर्व का बा पोरीले आपण घेतलं तर म्हणजे ते पोरीले स्वीकारलं तर तो त्याला मारण नाही, छडकानी करत नाही, तिच्यासोबत छळ करत नाही किंवा तिला कोणत्या पद्धतीचं टोकल्या नाही जाणार असं तिथे लिहून देते. तेव्हा कुठं जाऊन ते समोर प्रोसेस होती. तू म्हणते का डायरेक्ट लग्न करून दे? आई थोडंफार तर आपल्याला नाटकं करावंच लागेल ना. हा म्हणजे तू नाटक करून राहिला खरे? मग मी तर काय एवढं साजरं भेटल्यावर कोण सोडते व ते बयास नाटकं करायला लागते काहीतरी का बा. हाय बाई यायले किंमत जराशी पोरीची, नाही तर काय म्हणून अशीच फेकली होती म्हणून पोरगी म्हणून आपल्याच बहिणीचं होते ना, म्हणून जराशी नाटकं करायला लागते. बाकी काय थोडंसं मी आडवाना करायला लागते, बाकी काही नाही. दोघे मायले का एकाच पंखाचे पंख आहे आपण. जाऊ दे ना पोट्टीले, नाही तरी डोक्याला ताप होता. ते डोक्याला तापच आले नुसतं इथं तिथं कुठे गेली का पातच राहायला घेतली. तू काय म्हणतो त्या पोट्ट्यानं तिले 75,000चा आयफोन दिला. तो आयफोन नाही काय असा सफरचंद सारखा राहते त्याचा आकार. तो फोन दिला त्या पोट्टीले. मग फोन नाही का एवढा 6,000 फोन कुठून आला म्हणे. मग अजून काय पाहिजे? एवढ्याला पैसा खर्च करते अजून काय पाहिजे रे? निर्व्यसनी पोरगा आहे. जाऊ दे ना तिकडे. चांगला झाला लेकाला चांगलंच होती. ए बापरे हो काही. मग असे तर 4-5 फोन घेऊन घेतो आपण तेवढ्या याच्यात. तुझ्या मायबीन 10,000चे घेतले तर 8 फोन होते. मग नाही म्हणणं तेच आहे. जाऊ दे. ओ म्हणी नाही भाव म्हणे देवा मला पाव. म्हणी नाही भाव म्हणे देवा मला पाव. दोघाचे लोभाचे मन आहे तुमचे. हो ना, चांगलं पावल्याने चाललं काय हसणं जरा शिकायला. घोराटून पाहून राहिली घोरट तोंडाचे घुबड. पाय जास्तीची उतूत करशील ना बाई डरामात भरण वरतून सिमेंट टाकन आणि तो डरामा मी नदीत शिरून द्यान. जास्तीची उतमास करू नको तू. उतमास करावे हो ना, जसं दिसतं तसं पाय. सासूबाई जरा तुमचा वय पाहून, जरा तुमची ताकद पाहून तो गोष्टी करा. दरामात टाकेपर्यंत मी झोपली राहील नाही, माझे हात पाय बांधले राहील. आणि तुम्ही किती काही प्रयत्न कराल ना, शेरणी हूं मैं शेरणी, अपने पापा की शेरणी. तुम्ही काय करू शकता व तुमच्यासारख्या ते एका हातावर अशी घुमून आणतो. समजलं काय? कोणाच्या लेकी बैले कमी नाही लेखाव. आणि अशी वाचरट भाषा तोंडातून तर बिलकुल नाही काढाव का डरामात भरून मारन ना असं भरून मारन. तुम्ही काय माझ्या मरण चितून राहिला काय? अरे जो दुसऱ्याचं मरण चित्ते ना काऊन तुम्हाला लवकर मरण आणायचं आहे? माझ्या मरण चितून राहिलं तर माझे आयुष्य वाढून राहिलं आणि स्वतःचं आयुष्य कमी होऊन राहिलं. समजलं काय? म्हणून दुसऱ्याचं मरण चितण्यापेक्षा स्वतःचं चिता. अरे बा मनच चांगलं नाही तर तुमच्याबद्दल लोकांचे काय विचार चांगले राहणार आहे? सारे लोक म्हणते का शशी बुडी डोक्यातून गेली आहे. काय ना रे तुझी बायकोला चबर चबर करते बाबा. चबर चबर कराले हे मले अशी सून नाही पाहिजे होती चबर चबर करणारी. मला सून तर अशी पाहिजे जे माझ्या इशाऱ्यावर नाचायला पाहिजे होती. छम्मक छल्लो छेले छबेली उठ बोली उठ. काम कर म्हटलं तर काम केलं, बस म्हटलं तर बसन, आणि 2-4 शब्द सांगितले तर ऐकन, 2-4 मारल्या तरी चुपचाप राहीन. माझ्या इराद्याखाली माझ्या पायाखाली राहणारी सून पाहिजे होती. हे तर भली चबर 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 तोंड नुसतं इथे तिथे तोंडच मारत रे. तोंड मारायचं काम करायला. पहा मित्रांनो ही अशी सासू आहे माईवाली. सांगा बरं नाही झोडपाच्या लायकीची आहे काय? आपण म्हणतो जाऊ द्या बाबा म्हातारा माणूस आहे काही वाचरट धंदा बोलत राहते ना. तुम्हाला नवरा टाकला बसलाय त्याने काही घेणं नाही. बरं जाऊ. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट नक्की करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर भेटू आपण उद्याच्या भागामध्ये. नमस्कार. अरे सर मी म्हणतो तो आपल्या घरची पोरगी पळून नेली याच्या घरच्या पोरानं. चांगली गोष्ट आहे ना माय बिन मग तर
मग तर मस्त गोष्ट आहे. काय बोलून राहिले तुम्ही हा? ए पाटलीनबाईच्या पोरानं आमच्या घरच्या पोरीला पळून नेलं म्हटलं. काय नाव आहे पोराचं ते नाही, पोरीचं नाव काही नाही, काही विचारून नाही राहिलेच्या मायबीन तुम्ही चालले आपली तिथं आपली काही लावून राहिले. पहा तुमच्या सांगण्याची पद्धत कशी आहे तुमच्या सांगण्याची पद्धत. आमच्या घरची पोरगी पाहिली. अरे बा हो हो, काय झालं कसं झालं, पयाली तर अशी पाया नाही पळू शकते ना. ते गाडीनं पयाली, मोटरसायकलनं पयाली, सायकलनं पयाली, बसनं पयाली, ट्रेननं पयाली, फ्लाईटनं पयाली, काय ना पयाली ते मला सविस्तरपणे सांगा ना तुम्ही. पोलीस दादा मी सांगते तुम्हाला, माझ्या घरच्या पोराने यायच्या घरची पोरगीने पळवली. मोठेच सांगून राहिले माईच्या पोराने यायची पोरगी पळवली म्हणून. यायच्याही पोरीचं प्रेम होतं ना, मायाही पोराचं प्रेम होतं. पयाले तर दोघंही पयाले, कोणीच कोणाला पळवलं नाही. लहान आहे का ताना आहे का कोणी पळवून घेणार नाही. पळवलं करते काय, काट्यात गोट्यात गेली काय, काट्यात गोट्यात झाले सोन्यात गेली ना. बळ पाऊ गेले ना, आपलंच एवढा पदर भरलाय शेणानं तरी चाललं लोकांच्या पदराले हात पुसाले. वा रे वा. हो हो ताई, आपल्याला ते प्रेम प्रकरण सगळं समजते, काय असते कसं असते, त्यात दोघांची गलती असते आणि दोघंही राजी असते, त्याच्याबद्दलचा काही विषय नाही. बरं पोरीचं नाव काय ना पोराचं नाव काय सांगा. आमच्या पोरीचं नाव कलावती शशिकला शेषराव भानगोडे. झाबरू किसान शेठ पाटील. झाबरू किसान शेठ पाटील असं माझ्या मुलाचं नाव आहे. माझा मुलगा सर्वात मोठा आहे आणि माझ्या मुलाचं मी यावर्षी लग्न करणार होते, पण तो प्रेमात फसल्यामुळं त्यानं लग्न काही केलं नाही आणि तो त्या मुलीसोबत पडून गेला. तर तिचं पण त्याच्यावर प्रेम होतं आणि त्याचं पण तिच्यावर प्रेम होतं, असं दोघांचं प्रेम होतं. ते पळून गेले, कुठे गेले काय गेले याचा अजून पत्ता लागला नाही. आणि आमचा मुलगा तिला सुव्यवस्थितपणे वागवणार, बिकॉज आम्ही घरचे स्टँडर्ड म्हणजे सांगायची पद्धत चुकली, बिकॉज आम्ही घरचे चांगले आहे आणि आमच्या घरी खूप पैसा आहे. तर मग आम्ही तिला चांगल्याच ह्याच्यात ठेवू ना, दुःखात तर ठेवूच नाही. हे हिचा भाऊ आला ना मार बडबड करून राहिला. आता आम्ही एका इकडून म्हटलं तर आम्ही स्वीकारू शकतो, जर हे म्हणत असं नाही तर आम्हाला सुद्धा काही गरज नाही. महापुराले 10 पोरी अशा लाईनीत उभ्या करून देतो मी, समजलं का. तर त्याच्यामुळे यांना प्रॉब्लेम होता. हे पोलीस स्टेशन मध्ये रिपोर्ट दर्ज करायला आले. ठीक आहे, तुम्ही रिपोर्ट घेऊन घ्या, पोरीला इथं बोलवा, काय म्हणते काय नाही आम्हाला सांगा बस. हे बघा दादा ताई, जर पोरीनं पुरानं कोर्ट मॅरेज केलं असेल किंवा मग त्यांचं एकामेकात मन गुंतलं असेल, त्यांनी जर एकामेकाला होकार दिला ना, तर सरकारच्या किंवा कोणाच्या आदेशासमोर आपण जाऊ नाही शकत. त्यांच्या मनाविरुद्ध आपण कोणतंच काम करू नाही शकत. त्यांनी म्हटलं की मी मुलीला वागवायला तयार आहे आणि मुलाने म्हटलं की मुलाला वागवायला तयार आहे आणि मुलीने जर म्हटलं मला हाच पाहिजे आणि मी याच्याच सोबत राहायला तयार आहे, त्यात कोणी कोणतेच बंधनं टाकू शकत नाही. आपल्याला तो रिश्ता स्वीकारावाच लागेल. त्या मुलीला तुम्हाला स्वीकारायला लागेल, त्या मुलाला तुम्हाला स्वीकारायला लागेल. ते पुरीची जिम्मेदारी आहे आणि ते पोराची जिम्मेदारी आहे. त्यात तिसरा माणूस कोणीही काहीच करू शकत नाही. असं कसं काही नाही करू शकत मॅडम? अरे बा आपल्याला पसंत नाही आहे तर मग काय, पोरीचं काय घेणं नाही, पोरगी आमची हळवी आहे. माई पोरग हळवं आहे काय, माय पोरग 28 वर्षाचं. हळवं म्हणजे याची पोरगी 30-31 वर्षाची. माया पोराच्या उमरपेक्षा जास्त उमर आहे तिच्या पोराची आणि ती अशी हळवी असन काय, तानी आहे का ते पाण्यात झुलवण्याला. बोलायला लावून राहिले मला नाही. अरे पाटलीन बाई, पोलीस दादा सगळं समजून घ्या तुम्ही. मी काय म्हणतो, तुम्ही रिपोर्ट लिहून घ्या याच्या मनानं आणि पोराला आणि पोरीला इथं बोलवा. होकार नकार काय आहे ते कळवा आम्हाला, नाही काय. बरं काही हरकत नाही. ताई पडून कधी गेले ते? मला पडून 2 दिवस झाले. आता 2 दिवस झाले त्यांना पडून. ते कुठे आहे काय आहे कसं आहे, काही तुम्हाला इन्फॉर्मेशन आहे का त्यांच्याबद्दलची? नको आम्हाला काहीच माहित नव्हे. म्हणजे कसं आहे ना, मला खूप राग आला होता माझ्या मुलाचा. तर त्या रागामुळे मी माझ्या मुलाला फोन करायचा किंवा त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहायचा मी काहीच प्रयत्न नाही केला. मला असं जरुरी नाही वाटलं की त्याच्यासोबत बोलावं म्हणून. मला राग माझ्या मुलाचा फक्त इतका आला की त्याने माझ्या मनाविरुद्ध काम केलं, मला न विचारता काम केलं. बाकी मला कसलाच प्रॉब्लेम नाहीये. जो प्रॉब्लेम आहे ते मुलीकडच्यांना प्रॉब्लेम आहे, मला सुद्धा आता काही प्रॉब्लेम नाहीये. आणि मुलाकडच्यांना जर प्रॉब्लेम असेल तर मग मला पण प्रॉब्लेम क्रिएट करायला मला वेळ नाही लागणार. ओके बघा बरं, मुलगा चांगला आहे म्हणते, सगळं शेतीवाडी आहे म्हणते, म्हणजे तुमच्या घरचे चांगले आहे म्हणते, तर मुली काय झालं पडून गेली तर? आजकालची म्हणजे जमान्याची रीतच तशी चालू आहे. मी तर म्हणतो की त्यांनी घरी सांगितलं असतं ना, तुम्ही मस्त त्यांच्या मनानं लग्न केलं असतं तर आज किती खुश असते. तुम्ही त्यांच्या मनानं लग्न करायला हवं होतं. तुमचा मुलगा निर्व्यसनी आहे म्हणून तुम्ही त्यांची मुलगी तुमच्या घरात निर्व्यसनी, मी पोराला सुपारीने खाऊ द्यात, नजरी आडपक खात असेल तर खात असेल, बाकी काही शौक नाही. 100% गॅरंटी घेतो. माया पोरानं काही दारू पिऊन त्यानं घरात तमाशा केला तर मीच त्याला उभ्याने तिथंच खून करून मारून टाकतो. एवढी मी ताकद ठेवतो आजही आणि एवढा मी माझ्या पोरावर गॅरंटी आणि विश्वास ठेवतो. बघा बरं आणखी काय पाहिजे? अहो निर्व्यसनी मुलगा असला म्हणजे झालं. त्याच्या घरी 50 एकर वावर, 50 एकरचा पगार जरी कमवत असन आणि रोज दारू पिऊन येत असन तर ते 50 एकर वावर आणि ते 50 एकर पगार किती दिवस पुरणार आहे? तुम्ही मला सांगा. निर्व्यसनी मुलगा, बिनपगारी मुलगा, हातावर आणून पानावर खाणारा मुलगा जर तुम्ही मुलीसाठी शोधला ना
तर ती 2 टाइम खाऊन पिऊन सुखी जरी राहिली ना तर 50,000 काय 50,000पेक्षा जास्त विश्व निर्माण करू शकते. बस तेव्हाच ती मुलगी खुश राहू शकते आणि तिच्याच पायी घरात लक्ष्मी येऊ शकते. नाहीतर असा कितीही तुम्ही श्रीमंत बघितला, जर तुमच्या मुलीला सुखच नाही तर त्याला काही अर्थ नाहीये. बरोबर आहे मॅडम, तुमचं अगदी बरोबर आहे. बरं बरं, पाहू बा आता आपण. हो पहा, जास्त काही विचार करू नका. आणि आम्ही आणि 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 आम्ही यांना खूप दिवसांपासून ओळखत आहे, असं नाही की यांना ओळखत नाही म्हणून. यांची आणि आमची थोडी माग ते कशाची शेतीबद्दलची काहीतरी केस आली होती यांची, ते सॉल्व्ह करण्यावेळी यांची आणि आमची खूप ओळख झाली होती. तर हे लोक खूप चांगले आहे, त्याच्याबद्दल तुम्ही डाऊट करू नका. आणि तुम्हाला वाटतच असेल तर आम्ही रिपोर्ट लिहून घेतो आणि मुलीला आणि मुलाला इथे बोलावतो. आणि काय आहे तुमचं म्हणणं ते त्यांना सांगा आणि काय करायचं ते करा तुम्ही आता मग. कारण की त्यांच्या पुढे आम्ही नाही जाऊ शकत, आम्ही काहीच नाही करू शकत त्यामध्ये. बरं बरं, ठीक. चला मॅडम, येतो मग मी. आणि फोन कर जा ते कधी येणार आहे, तुम्ही त्यांना कधी आणणार आहे तर तसं कळव जा आम्हाला. हो हो हो, हो ताई, आमचं कामच आहे ते.